सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आपल्या क्लासचा आहे ॲन्युअल फंक्शन 2025. मी एक्सायटेड तर आहेच, पण मला कामंसुद्धा फार आहेत. मला स्क्रिप्ट बनवायची आहे, ते प्रिपेअर करायचं आहे, अँकरिंग करायची आहे. मी पुन्हा आजचं ॲन्युअल फंक्शन होस्ट करणार आहे. त्यासोबत पोस्टर बनवायचं आहे. जे चीफ गेस्ट बसतील त्यांच्या त्या सीटवर जे नेम टॅग असतो तो मला टॅग बनवायचा आहे. साडी डिसाईड करायची आहे काय घालू. तर आजचा हा व्लॉग सुरू केलेला आहे आपण. आता हा व्लॉग रात्री 10:30 वाजेपर्यंत काय काय होते ॲन्युअल फंक्शन मी सगळं तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर कंटिन्यू बघत राहा, ठीक आहे. तर पहिले तर मला शोधायचं आहे की साडी काय घालू, कोणते ज्वेलरी घालू, कोणत्या कलरची साडी घालू. कारण सगळ्यांचा एक आधी ठरलेलं की साऊथ इंडियन लुक करूया. आता सगळ्यांचं ठरलं आहे की गोल्ड साडी घालूया, पण सेम कलरची साडी घालूया. सेम कलरची साडी 1-2 जणींकडेच आहे, बाकीच्याकडे नाही आहे. तर सगळ्यांचं रॉयल ब्ल्यू आधी बोलले, आता काही पीच कलर म्हणतात. आता साडीचा कलर डिसाईड होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबतचे काय ज्वेलरी वगैरे असेल ते सगळं बघूया. थांबा दाखवते तुम्हाला मी काय काय डिसाईड करते ते. तर फायनली माझ्या आईने एक साडी माझ्यासाठी चॉईस केली आहे. रॉयल ब्ल्यू कलरची आहे. तिने फोडणी घातली म्हणून भरपूर शिंका येतात. रॉयल ब्ल्यू कलरची आहे, गोल्डन बॉर्डर आहे, छान त्याचा ब्लाऊज पण आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट ती वेअर करूनच दाखवते, है ना. वेअर करून ज्वेलरी वगैरे सगळी मेकअप सगळं रेडी करूनच मी तुम्हाला ते जेव्हा ॲन्युअल फंक्शनसाठी निघेल तेव्हा मी दाखवते. तर ॲन्युअल फंक्शनसाठी मी ही कलरची साडी घालते आहे, रॉयल ब्ल्यू कलरची. अजून काही मी नीट तयार झालेली नाही आहे. आमचा 5 वाजताचा इव्हेंट आहे. 3:30ला आम्हाला पोचायचं आहे. माझी आई मला रेडी करते. तर मग पूर्ण मी आता रेडी वगैरे होऊन तुम्हाला पूर्ण लुक माझा दाखवते आणि निघतानाच तुमच्याशी मग बोलते. A few moments later. आता मी आमच्या हॉलवरती पोचलेली आहे. हा माझा लुक आहे रॉयल ब्ल्यू कलरमध्ये. आणि या आमच्या मिस असतात. मिस, तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या ॲन्युअल फंक्शनचं? आता तर सुरुवात होणार आहे. आमचे खूप डान्सेस, इतर प्रोग्राम्स होणार आहेत, तर खूप एक्साइटेड आहे. आम्ही तर खूप मजा करणार आहे. तुम्ही पण आमचा हा ब्लॉग बघून खूप मजा करा. चला. हा आमच्या हॉलचा प्रिमायसेस होता. सुंदर अशी गणपतीची मूर्ती ठेवलेली. त्यानंतर सगळे स्टुडंट बॅनर लावत होते. हा आमचा 18th ॲन्युअल फंक्शन होता. नंतर आम्ही अँकरिंग आमची स्टार्ट केली. Guests, respected parents, teachers and our lovely students. मी काय बोलते, एवढा सगळा झगमगाट बघून मला एक शायरी आठवली. हो टाळ्यांचा निनाद होऊ दे आज, बरं का? टाळ्यांचा निनाद होऊ दे आज, विद्यार्थ्यांच्या मेहनतीला मिळू दे साथ. वा वा. तुम्ही आणि मी मिळून आजचा हा कार्यक्रम करूया खासच खास. खूपच छान. आणि तुमचा हा खासच खास शब्द ऐकून ना मला सुद्धा काहीतरी सुचलंय. आपला हा सोहळा तो होणार आहे खासच खास, कारण आपला तर आहे आपल्या विद्यार्थ्यांची साथ. धन्यवाद. त्यानंतर हे छोटे मुलं, 12th स्टँडर्डचे मुलं आणि ही तर माझी फेवरेटच बॅच आहे, 9th स्टँडर्ड. सगळ्यांचे डान्स होते. सॉन्ग कॉपीराईटला येत होतं म्हणून टाकलं नाही. तर कदाचित बेस्ट टीचर अवॉर्ड भेटणार आहे आणि आय होप की तो मला भेटेल, कारण ही स्टुडंटसोबत खूप फ्रेंडली राहिली आहे, खूप चांगल्या त्यांनी ऐकवलंय आणि स्टुडंट्सची वोटिंग झाली आहे. बघू, लेट्स सी. माझ्या नावाची अनाऊन्समेंट होत होती म्हणून मला खूप नर्वस व्हायला झालं, पण ॲट दी एंड बेस्ट टीचर ऑफ द इयर मला अवॉर्ड मिळालाच. आणि हे सर अकॅडमी जे डोंबिवलीला कोचिंग क्लासेस आहेत त्याचे ओनर आहेत. तसेच आमचे जे सर आहेत प्रवीण सर, ते सुद्धा अवॉर्ड द्यायला तिकडे आले. माझ्यासोबत फोटो वगैरे काढला त्यांनी. खूप छान वाटलं मला. हे त्यांनी बॅकग्राऊंडमध्ये ढोल ताशाचं म्युझिक लावलेलं म्हणून कॉपीराईटसाठी मी ते सुद्धा काढलं. इथे व्हिडिओमध्ये माझी ट्रॉफी दाखवत होती. मग कॅमेरावाल्याने आमचा एक सुंदर असा फोटोसुद्धा काढला. ॲट दी एंड फायनली सगळ्यात चांगली गोष्ट, मी आणि आमच्या जेवढ्या सगळ्या आहेत आम्ही सगळ्यांनी मस्त असा डान्स केला. आणि मग सर, मॅम, दीपक राणे सर आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढला. कॅमेरावाल्यांनी माझेसुद्धा 1-2 सिंगल फोटो काढले. बेस्ट टीचर्स अवॉर्ड मला मिळालेला आहे फायनली. मला वाटलेलंच, कारण स्टुडंट मला खूप प्रेम करतात. मग त्याने सगळं मलाच आय गेस वोट दिलं आणि मला हे अवॉर्ड मिळालेलं आहे. आता रात्रीचे नाही म्हटलं तरी किती वाजले आहेत, 10 वाजून गेलेले आहेत. आता पटकन घरी जाऊया, फ्रेश होऊया. खूप दमलो, खूप नाचलो, खूप अँकरिंग केली, खूप प्राईज दिले. सगळा एकदम आमचा सक्सेसफुल ॲन्युअल फंक्शन झालेलं आहे. तर आता मी घरी जाते आणि ते चेंज वगैरे करते आणि तुम्हाला मग पूर्ण ब्लॉगची स्टोरी सांगते. ब्लॉग म्हणजे ॲन्युअल फंक्शनची फुल स्टोरी सांगते, काय कसं झालं, कोण सर होते, काय होतं सगळे.
तर काल तर मला काही बोलता आलं नाही, कारण आल्या लगेच फ्रेश झाले आणि झोपून घेतलं. तर म्हटलं आज तुम्हाला सांगू. तर आमचा ॲन्युअल फंक्शन एकदम सुपर्ब झाला. काय मुलांनी डान्स केलेले यार, वा वा वा, खूपच छान. आणि अँकरिंगसुद्धा माझ्या अकॉर्डिंग अँकरिंग मस्त झालं आहे. माझ्या ज्या पार्टनर होत्या खूप नर्वस होत्या, त्यांना खूप भीती वाटत होती, पण त्यांनी पण काय लाजवाब अँकरिंग केली. वा, मला फार आवडलं, पूर्ण अँकरिंग आवडलं. सगळ्या मुलांना प्राईज मिळाले, आवडलं. आमचे चीफ गेस्ट जे होते सर अकॅडमीमधून, डोंबिवलीला सर अकॅडमी आहे तर तिथून ते चीफ गेस्ट आलेले, त्यांनीसुद्धा छान त्यांचं स्पीच दिलं. त्यांच्याच हस्ते मला बेस्ट टीचर ऑफ द इयर अवॉर्डसुद्धा मिळाला. खूप मस्त दिवस गेला, एकदम वेल स्पेंट दिवस गेला. आणि तुम्ही पुन्हा हा व्लॉग बघितलाच असेल, म्हणून तुम्ही ही माझी एंडिंग बघताय. तर अशाच नवीन व्लॉगसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सना हा व्लॉग शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.